श्रीफळ जर आपण फोडलं तर ते पाणी कधी पिंडीवर वाहू नये. ऐका, ही चुकी करायची नाही महाराज कधीच. तुम्ही म्हणाल का? कारण प्रत्येक देवापुढे आपण जातो आणि काय फोडतो? श्रीफळ. नक्कीच आहे, त्याचं नाव काय आहे? श्रीफळ आहे. ते फोडतो आणि फोडलं की पोरं पळत जातात आणि कोणाच्या अंगावर सोडतात त्याला? देवाच्या. श्रीफळ आहे ना ते. आता अमावस्या असेल, आपण श्रीफळ फोडतो आणि पाणी कुठे टाकतो? शनिवार असेल, बजरंग बलीच्या अंगावर टाकतो की नाही? पण शिवजीच्या अंगावर ते श्रीफळातलं पाणी कधी टाकायचं नाही. म्हणजे का नाही टाकायचं? कारण ते श्रीफळ आहे, लक्षात घ्या. आणि श्रीफळ, श्री म्हणजे जी भगवान लक्ष्मी आहे, लक्ष्मीचं स्वरूप श्रीफळामध्ये आहे. आणि मग ते स्वरूप असल्या कारणानं ते पाणी शिवजी कसं स्वीकारतील? नाही स्वीकारू शकणार. म्हणून पाणी भगवंतावर घालत असताना श्रीफळातलं पाणी शक्यतो भगवान शिवजीवर टाकू नये. असे सुंदर उपाय या शिवपुराणामध्ये आलेले आहे. म्हणे त्यामुळे तर आम्ही शिवकथा ऐकतो. म्हणे प्रपंचाला काय लागतं? प्रपंचातल्या गोष्टी पाहिजेत म्हणे महाराज. आम्हाला आमच्या गोष्टी सांगा. आणि त्या शिवकथेत आलेल्या आहे, खूप गोड आहे. म्हणून त्यामुळं अशी सुंदर सुंदर कथा या शिवपुराणात आल्या. पुढे महाराज ही शिवकथा ऐकल्यानं नेमकं काय होतं? अशा अनेक कथा, विविध कथा पुढे शिवपुराणात सांगितल्या. अतिशय गोड आहे, सांगतो मी तुम्हाला, ऐका. पुढे शौनकादी ऋषीनं प्रश्न केला सूतजीला, आम्हाला अशी कथा सांगा की कथा ऐकावी आम्ही आणि कल्याण व्हावं लोकांचं. अशी सुंदर जगाच्या पाठीवर कथा आहे का? म्हणे आहे. कोणाची आहे? तर म्हणे भगवान शंकराची. अशी सुंदर ही कथा सांगतात. ही कथा सांगत असताना त्यामध्ये आणखी एक कथा ऐकल्यानं नेमकं काय होतं, काय फळ मिळतं कथा ऐकल्यानं, काय शक्ती आहे कथेमध्ये, ते सांगण्याचा प्रयत्न करतात. सुंदर आहे, ऐका. धन्या धन्या कथा शंभो अस्त्वं धन्यो धन्य एव च यदा कर्मन् मात्रेण शिवलोकं व्रजेन्नरा. धन्य आहे ती कथा. कोणती कथा? जी शंभोचं वर्णन करते, भगवान शंकराचं वर्णन करते. धन्य आहे ती कथा. काय होतं म्हणे ती कथा ऐकल्यानं तो माणूस शिवलोकाला जातो. शिवकथा ऐकल्यानं कुठे जातो? म्हणे शिवलोकाला जातो. धन्य आहे ती कथा. म्हणे कोणी ऐकली आणि कोण शिवलोकाला गेलं? म्हणे अनेक जण गेले. त्याची यादी आपल्या समोर ठेवतात. समुद्र निकटे देशे, ऐका. व्याजी शिवपुराणात श्लोक लिहितात, किती गोड आहे. काय? समुद्र निकटे देशे ग्रामो बाष्कल संज्ञकः वसन्ति यत्र पापिष्टा वेद धर्मोन्मुखः. काय गोड आहे. म्हणजे समुद्राच्या तटावर, अगदी समुद्राचा किनारा आहे आणि समुद्राच्या किनारावर एक गाव आहे. काय नाव आहे त्या गावाचं? म्हणे बाष्कल संज्ञक. त्या गावाचं नाव काय? बाष्कल नावाचं गाव. आणि त्या बाष्कल नावाच्या गावामध्ये वसंती यत्र पापिष्टा वेद धर्मो गीता जना. त्या बाष्कल गावाच्या त्या भूमीमध्ये एक ब्राह्मण राहतोय म्हणे. कसा आहे तो ब्राह्मण? सुंदर एक जोडी आहे,
सपत्नीक आहे, म्हणजे ज्याचं नाव आहे बिंदुक. त्याचं नाव बिंदुक आहे. अतिशय सुंदर असा अधम त्या बाष्कल नावाच्या गावात राहतो. पण राहत असताना झालं असं महाराज, त्याचं लग्न झालेलं होतं. काय झालेलं होतं? लग्न. आणि महाराज विषय असा आहे, ज्यानं त्यानं ज्याचा त्याचा जर धर्म पाळला त्या जगामध्ये हे जग एवढं सुंदर चालेल. पण विषय असा, माणूस कुठेतरी चुकला. एक म्हण आहे ना, जर माणूस कणभर चुकला, जुन्या लोकांची म्हण आहे, म्हणे जर कणभर हुकलं तर ईळभर हुकत. जुन्या लोकांची म्हण आहे, जर ईळभर माणसाचं जीवन हुकलं तर वर्षभर, आणि वर्षभर माणूस हुकला तर तो आयुष्यभर हुकल्या जातो. जसं रेल्वेची पटरी चालते ना, रेल्वेची पटरी चालत असताना किती पॅसेंजर असतात त्या रेल्वेमध्ये? अनेक अनेक पॅसेंजर असतात. पण सांगू का गड्या, मला सांगू द्या, मला तुम्ही ऐकताय म्हणून सांगतो, त्या रेल्वेमध्ये एवढी लोक घेऊन ती रेल्वे चालते. पण त्या रेल्वेचा एखादा जरी तो रूळ चुकला, पूर्ण रेल्वे चुकायला वेळ लागत. तसं जीवनाचं गणित आहे महाराज. जीवन तुम्ही किती काटेकोरपणे चला, पण एखाद्या वेळेस तुम्ही चुकला, तुमचं आयुष्य चुकायला वेळच लागत नाही. तसं या बिंदुकाचं झालं. त्याची पत्नी होती, तिचं नाव होतं चंचुला. आता शास्त्रानं सुंदर आपल्याला आश्रम घालून दिलेत महाराज, दिले की नाही सुंदर? त्या आश्रमाप्रमाणे आपण राहिलं पाहिजे. जर त्या पद्धतीनं आपण राहिलो ना तर जीवनात दुःख होणार नाही. किती सुंदर वर्णन केलेलं आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, किती छान आहे. अरे ब्रह्मचर्य आश्रम जेव्हा असतो ना, जन्मल्यापासून वय 25 वर्षापर्यंत या माणसानं भरपूर अभ्यास करावा. भरपूर एवढा अभ्यास करावा, एवढा अभ्यास करावा, पार जगाला गवसणी घालावी. पण किती? 25 वर्षे झाली की 25 ते 50 या टप्प्यात त्यानं छानसा गृहस्थ आश्रम स्वीकारावा, संसार स्वीकारावा, थाटात लग्न करावं, थाटात देशाकरता, जगाकरता, धर्माकरता, आपल्या उद्धाराकरता प्रजा निर्माण करावी, धनार्जन करावं. शास्त्र आहे, जोडो नियाधन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. आणि शास्त्र सांगतंय, जो प्रपंचामध्ये एक पत्नी राहील तो सुद्धा ब्रह्मचारी आहे, असं शास्त्र आपल्याला उघड सांगतंय. म्हणून सगळे आश्रम ठरल्या गेलेले आहे महाराज. आणि 50 वर्ष झाली, 50 वर्षापर्यंत असा मस्त त्यांना थाटात प्रपंच उभा करावा, एवढा धन कमवावं, एवढा पैसा कमवावा, एवढा पैसा कमवावा, पार भावकी जळाली पाहिजे. नाही तुमच्याकडे नाही, आमच्या तिकडे, आमचं माऊली नगर ऐकतंय ते लाईव्ह सध्या. काय भरपूर कमवावं, कमवायला विरोध केलेला नाही शास्त्रानं, पण कमवत असताना चाकोरीमध्ये राहून कमवावं, हे फार महत्वाचं. सांगेल मी तुम्हाला, तुम्ही धन किती कमावता माझ्याकडे लक्ष द्या. काय तुम्ही धन किती कमवता याला अजिबात महत्व नाही शास्त्र देत. तुम्ही कसं कमवता त्याला शास्त्र पाहत. म्हणून भरपूर कमवा, खूप सुंदर संसार करा. किती वर्षापर्यंत? 50. पण या बिंदू काकून नेमकं तेच चुकलं, याला चांगला संसार करता आला नाही. सुंदर पत्नी होती महाराज, खूप पतिव्रता होती. आपण बिंदूक वाहिल्या गेला. शिवपुराण सांगताय महाराज, कुगार्मी झाला आणि कुगामी झाला. विषय असा झाला, हळूहळू 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 त्याला वाईट सवय लागत गेल्या.
इतक्या वाईट सवय लागल्या शिवपुराण सांगताय की तो घरी कमी वेळ द्यायला लागला आणि बाहेर जास्त वेळ द्यायला लागला. संसारात त्याचं मन लागत नव्हतं. म्हणून महाराज शेवट एक दिवस असा आला की पापाशिवाय त्याला दुसरं दिसतच नव्हतं. लोक म्हणतायत ना, अहो किती छान माणूस होता, हो किती छान होता, अहो एवढा कसा बिघडला, अहो वाटतच नाही हा तोच माणूस आहे म्हणून. का म्हणे संगत. काय संगत. म्हणून संगत माणसाने चांगली केली पाहिजे. संगता संतान की करले, संगता संतान की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगता संतान की करले, संगता संतान की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. जीवन का सार्थक कछु करले, संगत संतान की करले, संगत संतान की करले, संगत संतान की करले. म्हणून संगत चांगली पाहिजे. तुम्ही कोळसा पाहिला का? कोळसा फोटो तर पाहत असताना आजकाल फोटोत. घरी नाही आता कोळसा राहिला. जुन्या बाया म्हणायच्या काय कोळशासारखं तोंड केलं तो. आता पाहायला सापडत नाही कोळसा. अरे जुन्या काळात सुंदर आपण अशा लाकडीवरती, त्या लाकडावरती काय करायचो? स्वयंपाक. आता पुन्हा तिकडच चालू. जितका मोठा माणूस तो लाकडावरच्या भाकरी भेटतं का? घरी कर ना लाकडावर. बाहेर कशी इच्छा करतो माणूस. एका बाजूने एवढा 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 वरती चालला पण पुन्हा तिथेच यायला लागला. म्हणजे जरा ज्वारीची भाकरी भेटेल का रात्री खायला? रात्री मधला काळ असा होता, ज्वारीची भाकर म्हटलं की लोकांना नको वाटायचं. आता वाटतं रात्री तरी भेटावी. पैसे देऊन भेटाना. म्हणजे देईल का कोणी करून? असा तो कोळसा जुन्या काळात जास्त राहायचा, आता नाही राहिला. तो कोळसा, कोळशाचा कलर कसा असतो? तुमच्याकडे कोळशाचा कलर कसा आहे? काळाच आहे, असा वेगळा नाही काही. असा थोडा लाल गुलाबी रेड असा व्हाईट असा नाहीये. म्हणे महाराज जगात कुठं जा, कोळशाचा कलर कसा आहे? म्हणे काळाच आहे. सांगू द्या मला, कोळशाचा कलर कसा आहे? काळा आहे. मग तो काळा कोळसा तुम्ही कसाही हातावर घ्या, असा घ्या, असा घ्या, थोडा घ्या, चुकून घ्या, जाणून घ्या, कसाही करून घ्या, तो कोळसा तुमचे हात काळे केल्याशिवाय राहत नाही. कारण तो कोळसाच. तुम्हाला वाटतंय की मी कोळशाविषयी बोलतो? ओ चौधरी नगर. तसा जो दुर्जन असतो ना, दुर्जन, त्याची संगत कशी बी करा, थोडी करा, जास्त करा, लोकाच्या गपचिप करा, कशीही करा, पण तो त्याचा परिणाम दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण तो दुर्जनच आहे. काय आहे? दुर्जन आहे.
संत म्हणतात कसा आहे दुर्जन, विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. विंचू पाहिलं का? विंचू म्हणे विंचवाच्या फक्त नांगीतच विष असतं, बाकीच्या अंगानं विंचू चांगला आहे, त्याला पाठीमागून त्याची पेटी धरा तुम्ही काही होत नाही. पण चुकून का नांगीला धक्का लागला कार्यक्रमच. म्हणजे विंचवाच्या फक्त नांगीत विष आहे, बाकी अंगात चांगला आहे तो विंचू, त्याला का दोष द्यावा आपण एवढा. पण दुर्जन कसा आहे म्हणे विंचवाच्या नांगीतच विष आहे, पण दुर्जनाच्या अंगात विष आहे. पायानं चांगल्या ठिकाणी जाणार नाही, हाताने कोणाचं चांगलं करणार नाही, कानानं कोणाचं चांगलं ऐकणार. अंगात विष आहे, त्यालाच काय म्हटलेलं आहे? दुर्जन. तसा हा बिंदूक हळूहळू दुर्जन होत चालला. महाराज पाप आधी करायला लागला, पत्नीनं खूप समजावलं पण ऐकायला तयार नाही. ए बास, मी जे करतो ते चांगलाच करतो म्हणे. शेवटी नाविलाज झाला, पत्नीला काही करता येईना, काय बोलावं काही कळेना. हा बिंदूक हळूहळू जितका चांगला होता तितका बिघडत चालला. आणि एक सांगू का महाराज, म्हणतोत ना आपण मी चांगला आहे असं सांगायला पूर्ण आयुष्यभर चांगलं जगावं लागतं, तेव्हा लोक चांगलं म्हणतात. याच्या पुढचं बोलू का? आपण चांगले आहोत असं म्हणायला म्हणतात ना, ह्या जगातून जावं लागतं, मरावं लागतं, तेव्हा लोक चांगलं म्हणतात. आणि जीवनभर चांगलं करा आणि एखादं काम वाईट करा, लोक वाईट म्हणायला तुम्हाला उभेच आहेत. हे जग आहे. मग तो बिंदूक हळूहळू बिघडायला लागला. एवढा बिघडला, शेवटी पत्नीचं मानेना, चांगलं काम करेना. हळूहळू तो बिंदूक खूप कुगामी झाला आणि त्या ठिकाणी तो गतप्राण झाला. तो मेल्याबरोबर त्याची दुर्गती झाली, कारण पापच केलेलं होतं. त्याला यमदूत आले, यमदूतानं त्याला खेचलं, ओढलं आणि त्या ठिकाणी वरती नेलं. आणि वरती नेऊन काय करायला लागले म्हणे, त्याला मारायला लागले. मारेती तोडीती जोडीती निष्ठुर, मारेती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर. मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल. मारिती तोडीती जोडीती कसं मारलं ऐकलं ना आत्ता? असं मारलं. मारिते तोडीते जोडीते निष्ठुरा. त्या यमानं असं मारलं महाराज. कुणाला? त्या बिंदुकाला. पाप केलेलं होतं. ऐका महाराज, यम लोकाला तो गेला. पापाचं फळ काय आहे? नरक आहे. त्याची पत्नी होती चंचुला. हळूहळू पतीच्या पश्चात वृद्धपकाळ तिला आला, म्हातारी झाली. आणि म्हातारी झाल्याच्या नंतर अशी फिरत होती. ऐका बरं का, अशी फिरता ती चंचुला अशी चर्चा करायला लागली.
काय करावं काय करावं अशी फिरत 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 महाराज आता पती तर गेलेलाच होता आणि ज्या बाईच्या जीवनातला पती गेलेला आहे त्या बाईच्या जीवनात महाराज शास्त्र सांगताय त्या ठिकाणी तिला मान नसतो. जीवन जगायचं पण कुणासाठी ज्याच्यासाठी जगायचं तोच गेला. जगायचं कुणासाठी. ती चंचला खेद करायला लागली. तिला काय करावं काही कळेना. महाराज मग ती चंचला अशी फिरत 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 उदास वाटलं तिला एका शिवालयामध्ये गेली. अशी फिरत होती फिरता फिरता जेव्हा त्या एका मंदिरामध्ये गेली आणि मंदिरात गेल्याच्या नंतर महाराज तिथे अशी कथा चालू होती आणि कथेची चर्चा अशी चालू होती. म्हणे जीवनामध्ये ज्यानं पाप केलं ते पाप त्याला फेडण्याकरता यावंच लागतं. ना भोक्तां क्षीयते कर्म जन्म कोटि शतैरपि अवश्यं एव भोक्तव्यं कृतं कर्म शुभाशुभम्. अवश्यम ते कर्म लाख वर्ष होईल हजारो वर्ष होईल मध्ये जातील पण ते केलेलं कर्म फेडण्याकरता म्हणे जन्म घ्यावाच लागतो. केलेलं कर्म फेडावं लागतं असा विषय चालू होता. म्हणून कर्म करताना फार विचार करून करत जा महाराज. हो फार विचार केला पाहिजे. बरीचशी लोक अगोदर काम करतात आणि मग विचार करतात. अरे हुकला आपल्याकडून आता काय फायदा आहे. गेली ना गाडी निघून. तू काम करण्याच्या अगोदर विचार करायचा ना. काम केल्यावर विचार करून काही फायदा आहे का. म्हणून कर्म करताना विचार करत जा फार महत्वाचं आहे. मग असा तो विषय चालू होता चर्चा चालू होती. ते तिनं पाहिलं आणि तिच्या मनात विचार आला अरे माझ्या जीवनात तर खूप माझ्या जीवनात पाप झालेलं आहे आणि माझ्या पतीच्या जीवनात तर खूपच पाप झालं. आणि या जगात कोणी महाराज असा जो निष्पाप आहे. भगवंताला सोडलं तर आपण जीव आहोत. आपण कोण आहोत. जीव आहोत. आणि जीव जर पूर्ण रूपानं चांगला झाला तर तो जीव कसा राहील. तो तर शिव होईल. त्याच्यामध्ये भगवंतात फरकच राहणार नाही ना. या जगात कोणताच माणूस असा नाही जो पूर्णपणे चांगला आहे आणि जगात कोणताच माणूस असा नाही जो पूर्णपणे खराब आहे. असा माणूसच नाही या जगामध्ये. 100% दाखवा तुम्ही. कोठे काही एक आहे एक नाही. संत सांगतात. काही वेळेला पुरणपोळी खूप छान येते स्वयंपाकात खूप छान पण दुसरं काम म्हणे अजिबात नाही. उन्हात गेलं की घाम येतो. कोठे काही एक आहे एक नाही. आणि काही फक्त मला पहा आणि पान फुलवा. महाराज देऊ का. महाराज हवंय का. महाराज ठेवू का रे. ठेव ना ताटात काहीच नाही ना. कोठे काही हे का घटवतो मी तुम्हाला समजावं म्हणून घटवतो. बरं मला काही इच्छा नाही असं बोलण्याची. पण होतंय काय. वक्ता आणि श्रोता हा त्या विषयाशी समरस व्हावा त्याकरता वक्त्यानं दृष्टांत दिला पाहिजे. अशी त्याला शास्त्रामध्ये काय दिलेली आहे. एक संधी दिलेली आहे की येन केन प्रकारेनं त्या वक्त्यानं तो विषय श्रोत्यांच्या गळी उतरावा. हा त्यातला भाव आहे. मग जगात सगळीच लोक चांगली आहे का. अजिबात नाही. बरं मला म्हणायचं जगात सगळीच लोक वाईट आहे का. नाही अजिबात नाही. मग आपल्याकडनं काही ना काही माणूस कुठे ना कुठे कमी असतोच आहे. मग ती चंचुला म्हणते अरे माझ्याही जीवनामध्ये कमी अधिक झालेला आहे. माझे पती तर पापी होतेच
महाराज हो बाबा सांगा ना मी काय करू. म्हणे तू प्रायश्चित्त कर बाळा. काय प्रायश्चित्त करू सांगा ना तुम्ही, मी काय करू जीवनात. आता मला त्या काही कळेना मी काय केलं पाहिजे, तुम्ही सांगा मी काय करू. म्हणे काहीच नको करू. हे बाळा हे ताईडे तू काय कर. म्हणे विधिवत शिवपुराणाचं श्रवण कर. ऐका काय सांगितलं. तर सुंदर शिवपुराणाचं श्रवण कर. म्हणे त्याने काय होईल. म्हणे त्याने तू जे केलेलं पाप आहे याच्यात तू मुक्त होशील. ही ताकद या शिवपुराणात आहे. महाराज तिनं डोळे झाकले आणि डोळे झाकून त्या साधूनं शिवपुराण सुरू केलं आणि त्या चंचुलेनं असं सुंदर ते शिवपुराण ऐकलं. इतकं सुंदर शिवपुराण, इतकं सुंदर ते शिवपुराण ऐकलं. जय जय शिवा शंभो हर 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 महादेव. जय जय शिवा शंभो हर 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 महादेव. जय जय शिव शंभो हर 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 महादेव. जय जय शिवा शंभो हर 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 महादेव. जय जय शिव शंभो हर 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 महादेव. जय जय शिवा शंभो हर 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 महादेव. शिव शंभो हर 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 महादेव. हरी बोल. हर 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 महादेव. हर 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 महादेव. हर 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 महादेव. असं सुंदर तिनं शिवपुराण ऐकलं. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारं सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमा. असं सुंदर शिवपुराण ऐकलं. त्याचा परिणाम असा झाला ती चंचुला महाराज थेट शिवलोकाला गेली. नुसती शिवलोकालाच गेली नाही, म्हणे ते माता पार्वतीची सखी झाली. का तिचं चरित्र सांगताय. कोण झाली. माता पार्वतीची डायरेक्ट ती सखी झाली. काय मोठं पद तिनं प्राप्त केलं. का केलं. काय केलं बरं तिनं. नुसतं शिवपुराणाचं पान केलं. काय ऐकलं. शिवपुराण ऐकलं. महाराज एवढी ताकद कशात आहे. त्या शिवपुराणात आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे. ते शिवपुराण ऐकलं पाहिजे. महाराज पार्वतीची ती सखी झाली. मग किती ताकद आहे. पूर्ण कैलास भगवान शंकराच्या हातात आहे. आणि माता पार्वती तिची ती सखी. म्हणजे केवढा मोठा अधिकार तिला जीवनात प्राप्त झाला. खूप मोठा जीवनात एवढा आनंद एवढा आनंद आहे. खूप आनंद वाटला तिला. पण एकीकडनं दुःख वाटलं. माझी तर गती झाली, माझी सद्गती झाली. मी माता पार्वतीच्या सानिध्यात आले, चांगली गोष्ट आहे. पण माझे पती कुठं असतील. मनात मात्र विचार सुरू होता. पापी का असे ना, दुष्ट का असे ना, पण शेवटी पती होता. आणि एक सांगू का महाराज, जगामध्ये खरंच तुम्ही जितकं सहन करता तितकं जगात कोणी सहन करत नाही महाराज. नाही करत. मी नेहमी सांगेल आपल्याला,
की स्त्री स्वतः करता फार कमी जगते. केंद्रे साहेब नक्की जगते. ती घरातल्यांसाठी जास्त जगत असते. तुम्ही आजही पहा, ती पोरासाठी जगते, ती पोरीसाठी जगते, ती मालकासाठी जगते, आणि म्हातारी झाली ना तर नातवासाठी जगते, पण स्वतःसाठी फार कमी जगते. बऱ्याच जणींच्या नातवामुळं कथा उका लागल्या. घेऊ का नाव? हे जगणं कोणासाठी आहे? बोला. नाही, पाहिल्यामुळंच म्हणलं मी बी. असं तुम्ही मागे नका बघू, तुम्ही पुढे बा. हे त्यांच्या नाही, तुमच्या सुद्धा घटवतोय मी. काय आहे की नाही? दुसऱ्यांसाठी जगणं आहे महाराज. हा? विचार जर केला तर किती किती विचाराची गोष्ट आहे महाराज ही. बरोबर, थोडा अभ्यास नाही करायला लागलं ना, किती टेन्शन येतं तुम्हाला. आपल्याला काही टेन्शन असतं का साहेब? अजिबात नाही. पण घरामध्ये सगळ्यांसाठी जगणारी फक्त घरातली स्त्री असते महाराज. हा, नक्की असते. मग माता पार्वतीला त्या चंचुलेनं पाहिलं, आणि एका दिवशी माता पार्वती जरा फ्रेश दिसल्या. आणि माता पार्वती फ्रेश दिसल्याचा परिणाम असा झाला, चंचुलेला वाटलं आता माता पार्वतीला विचारावं. हळूच ती चंचुला माता पार्वती जवळ गेली. माता, माझा एक प्रश्न आहे. म्हणे काय प्रश्न आहे सांग ना. तुझा काय प्रश्न आहे? म्हणे क्षमा करा, पण माझी तर आता सद्गती झाली, मला मुक्ती मिळाली, मला तुमची संगत लाभली, अडचण, मी तुमच्या सहवासात आहे, पण कृपया माझे पती कुठं असतील, कृपया जरा मला सांगा. माता पार्वतीनं सांगितलं, अगं काय करायचं पतीचं तुला? नाही नाही म्हणे, माता सांगा ना. अरे म्हणे, त्यानं जीवनभर पाप केलं, खूप सांगितलं तू त्याला, त्यानं तुझं ऐकलं का? त्यानं म्हणे नाही ऐकलं. मग आता काय म्हणे? आई म्हणे यमपुरीला त्रास भोगतोय. कुठे आहे म्हणे? विंध्याचल पर्वतावर आहे, पिशाची योनीमध्ये आहे. काय? विंध्याचल पर्वत पिशाची योनीमध्ये आहे, आणि त्या ठिकाणी आपले केलेल्या कर्माचे फळं भोगतोय म्हणे. म्हणे माता क्षमा करा, पण माझ्या पतीला त्या योनीतून मुक्त करा. असं तुझी इच्छा आहे? म्हणे हो, क्षमा करा, पण माझी तेवढी प्रार्थना आहे, माझी तेवढी विनंती आहे. ठीक आहे म्हणे, काही काळजी नाही, करतो म्हणे. आणि माता पार्वतीने एका गणाला सांगितलं, ए इकडे. ज्या गणाचं नाव होतं तुंबुरू. काय होतं त्या गणाचं नाव? तुंबुरू त्या गणाचं नाव होतं. त्या गणाला बोलवलं, ए गणा इकडे. तो गणाला, आज्ञा माता, काय आज्ञा आहे? म्हणे काय नाही, हिचा पती आहे विंध्याचल पर्वतावर, पिशाची योनीमध्ये आहे, राक्षस झालेला आहे, आपल्या कर्माचे फळं भोगतोय. जा त्याला कथा सांग आणि त्याला इकडे घेऊन ये, त्याला मुक्त करायचं त्या योनीमधून. तुंबुरू म्हणला, ठीक आहे माता, जी आपली जशी आज्ञा. आणि तुंबुरू त्या कैलासावरून निघाला. ऐका, तुंबरू नावाचं गण तिथून निघाला आणि विंध्याचल पर्वतावर गेला. आता विंध्याचल पर्वतावर आता हा हे पिशाच झालेला होता. कोण? बिंदुक. पापाचं फळ भोगत होता, पिशाच झालेला होता, भूत झालेला होता, भूत. आणि तुंबरू त्याला कथा सांगण्याचा प्रयत्न करतात. आता भूत कुठं कथा ऐकत असते वय? भूतच ना ती. आम्ही भूताविषयी बोलतो, भूत कुठं कथा ऐकत असतात का? आता मग तो तुंबरू कथा सांगायला लागला, आपण तो भूत झालेला होता, पिशाच, ते कुठं कथा ऐकताय? तुंबरू त्याला धरायचे, ते पळायचं. तुंबरू त्याला धरायचे, ते पळायचं. अरे धर, थांब, नाही म्हणे सोड, थांब, सोड, थांब, सोड. त्याला धरण्याचा प्रयत्न करायचे, ते असं पळायचं. तुंबरू पुन्हा त्याला धरायचे, ते पळायचं. राग आला मारा तुंबरूला. तुंबरू म्हणतो, अरे तू थांबतो का तिथं? तुंबरूला राग आला आणि तुंबरूनं जोरात त्याला असं धरलं. नुसतं धरलंच नाही, त्याला असं बांधलं. त्याला असं बांधलं आणि बांधून त्याला माता पार्वतीच्या समोर आणून असं ठेवलं.
जेव्हा माता पार्वतीच्या समोर आणून त्याला ठेवलं आणि ठेवल्याच्या नंतर माता पार्वतीची त्याच्यावरती दृष्टी पडल्याचा परिणाम असा झाला, जो पिशाच योनीमध्ये होता, राक्षस होता, तत्क्षणी त्या योनीतून तो मुक्त झाला आणि त्याला मोक्ष मिळाला. बोलिये शंकर भगवान की जय. बरा किती 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 ताकद आहे शिवपुराणामध्ये. शेवटी एवढा पिशाच योनीमध्ये असलेला तो बिंदूक जीवनभर पाप केलं, पण परिणामी तो सुद्धा काय होतोय, मुक्त होतोय. एवढी ताकद कशात आहे म्हणजे या शिवपुराणामध्ये. बिंदुका इतके तर पापी नाहीच आहे आपण. काय काय मत आहे तुमचं? नाही की हो, काहीतरी म्हणा नाही. एक नाही ना, तितके पापी नाही महाराज आम्ही. बघा ना जरा स्वतःकडं. महाराज एक सांगू का, मी कसा आहे हे सांगण्याकरता दुसऱ्याला विचारायची गरजच नाही. स्वतःला विचारा, स्वतः आतून येतो तू कसा आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काय केलं आपल्यापेक्षा जगात कोणालाच माहिती नसतं. म्हणून कोणाला विचारायचं कधीही आत्मपरीक्षण करायचं महाराज. स्वतःला अपडेट करत जा, हे फार महत्वाचं आहे. काहीच नका करू. संध्याकाळी जेव्हा तुम्ही झोपताय ना, संध्याकाळी झोपताना काय करा, काहीच नका करू. फक्त 5 मिनिट डोळे झाका आणि 5 मिनिट डोळे झाकून उठल्यापासून तर झोपेपर्यंत मी नेमकं काय काय करत गेलो, नुसतं थोडीशी आठवण काढा स्वतःला. तुमची हिंमतच होणार नाही दुसऱ्या दिवशी वाईट काम करण्याची. सोपं साधन आहे महाराज. काहीच नका करू. आणि जितकं स्वतःचं स्वतःला माहिती आहे तितकं जगाला नसतं माहिती. मी कसा आहे हे दाखवण्याकरता लोकांनी मला सांगण्याची गरज नाही. मीच मला माहिती आहे मी कसा आहे. फक्त संध्याकाळी झोपताना 5 मिनिट द्या. आजपासून ट्राय करा. कथा झाली, अंथरुणावर बसा मस्त गादीवर, डोळे झाका आणि 5 मिनिट फक्त स्वतःला तपासा की उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मी नेमकं काय काय केलं. दुसऱ्या दिवशी तुमची वाटचाल नीट राहील, आपलं बोलणं नीट राहील, आपलं चालणं नीट राहील आणि परिणामी आपलं जीवन गोड होईल. मग आपण म्हणतो फक्त, आपण म्हणतो तो तसा, जग असं आहे, जग तसं आहे. जग कसंच नाही. हे सगळं जिथल्या तिथं सगळं चांगलं आहे, काही बदललेलं नाही. का बदललं? हे काहीच नाही, हे सगळं जिथल्या तिथं आहे. मग फक्त तू बदलायला लागला. काय व्हायला लागला? तू बदलायला लागला. म्हणून तुला असं वाटायला लागलं जग बदललं. स्वतःला अपडेट करा महाराज. चांद ना बदला, सूरज ना बदला रे आसमान. चांद ना बदला, सूरज ना बदला रे आसमान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान.
ना बदला, सूरज ना बदला, ना बदला रे आसमान. चंद्र बदलला का हो? पूर्वी चंद्र शीतलता देत होता, शीतलता. आता का पौर्णिमेला अंधार होतो का? नाही म्हणे पूर्वी प्रकाश व्हायचा, आता अंधार होतो का पौर्णिमेला? चंद्र जिथल्या तिथं आहे. सूर्यपूर्वी प्रकाश द्यायचा, आता काय देतो? प्रकाशच तर देतो ना. पूर्वी आंब्याच्या झाडाला आंबे येत होते, आता काय जांभळं येते का? काय काय बदललं काय? कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. म्हणून स्वतःला बदला. आपण म्हणतो ना जग बदललं, आपण बदललोय म्हणून तर जग बदलल्यासारखं दिसतंय. गोड अशी कथा आहे. म्हणून स्वतःचं आत्मपरीक्षण माणसानं केलं पाहिजे महाराज. खूप महत्वाचं आहे, कारण आपला रिमोट आपल्याच हातात असतो. सुंदर ही कथा सांगितली. या कथेचा भाव तुमच्या लक्षात आला ना? किती गोड आहे. सुंदर चंचुला आणि बिंदोक दोघांची कथा या ठिकाणी सांगितली महाराज बरं का. अतिशय गोड अशी ही कथा आहे. ही कथा त्या ठिकाणी सांगितली आणि पुढे अतिशय सुंदर त्या ठिकाणी वेदव्यास आणि सनत कुमार यांचा संवाद शिवपुराणामध्ये सांगितला. इतका गोड असा संवाद आहे. म्हणे एकदा काय झालं, वेदव्यास त्या व्यासांनी सनत कुमाराला आलेलं पाहिलं. आणि आता सनत कुमार ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी व्यासाशी उठून उभे राहतात. अहो म्हणे खाली बसा. नाही नाही म्हणे, आपल्या भारताची अशी परंपरा आहे, मोठी माणसं जर समोरून आली तर लहाना माणूस जर बसलेला असला तर त्यानं उठावं. ही परंपरा या भारतातली होती. म्हणून तर तुम्ही आता आजही पहा महाराज, शाळेमध्ये सगळे विद्यार्थी बसलेले असतात, पण सर जेव्हा येतात तेव्हा पोरं काय होतात? हा नियम आहे. मोठी माणसं जेव्हा येतात, लहानी माणसं बसलेली असली, मोठी माणसं जाईपर्यंत त्यानं उठावं आणि मोठी गेल्याच्या नंतर लहान्यानं बसावं. तसंच झालं. तिथे आलेलं पाहिलं आणि वेदव्यास उभं राहिले, हात जोडली. म्हणे क्षमा करा, पण माझा असा प्रश्न आहे, त्या भगवंताला कशा पद्धतीनं जाणल्या जाईल? कृपया मला सांगा. कशा पद्धतीने जाणलं जाईल त्या शिवतत्वाला? ते शिवतत्व कशाने आम्हाला प्राप्त होईल? कृपया मी विनंती करतो आपल्याला, मला सांगावं. तसा जर विचार केला तर तो भगवान जाणल्याच जात नाही. पहिला भाव आहे, कारण तो या चर्मचक्षुनं जाणण्याचा विषयच नाही. त्याला ज्ञानचक्षु लागतात. ऐका, कारण गीतेमध्ये जेव्हा अर्जुनाला भगवंताने विराट स्वरूप दाखवलं, विराट स्वरूप दाखवत असताना व्हायचं असं, भगवान विराट व्हायचा आणि अर्जुनाला म्हणायचं, हे अर्जुना अरे पहा माझ्याकडं. अर्जुन म्हणतो, देवा तुझ्याकडंच तर पाहतोय, दिसत नाही ना तू. अरे असं कसं दिसत नाही? मी तर उभा आहे तुझ्या समोर, अरे पहा ना मला. अर्जुन म्हणतो, देवा तुलाच तर पाहतोय पण दिसत नाही. भगवंताच्या लक्षात आलं. मग भगवंतानं काय केलं तर त्या अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली. काय दिलं? दिव्य दृष्टी दिली. आणि दिव्य दृष्टी दिल्याचा परिणाम त्या अर्जुनानं नंतर भगवंताला पाहिलं. तसा भगवान दिसत नाही, तसा तो जाणल्या बी जात नाही. खूप अवघड आहे. वेदा नाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, 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 कानडा राजा पंढरीचा.
जाणल्या गेला का तो? वेद जाणू गेला पुढे मौनावला. त्यानं सांगण्याचा प्रयत्न तर भरपूर केला, नाही ती कसा आहे म्हणजे निरावयव, निर्लेप आहे, निसंग आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, म्हणजे नाही ती तो असा नाही, तो तसा नाही, तो असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. मग वेदाला विचारलं नेमका कसा आहे, बस त्याच्याकडं शब्द राहिला नाही. कुणाकडं म्हणे वेदाकडं. त्यानं मौन धारण केलं. कसं? जसं एखादी उपवर झालेली मुलगी असावी आणि तिला पाहुणे पाहायला यावे. पोरीला पाहुणे पाहायला आले, ऐका काय, पोरीला जर पाहुणे पाहायला आले, अगोदर पोरीनं पोराला पाहावं आणि नंतर तिच्या मैत्रिणीला कळावं. मग 4-5 मैत्रिणी याव्या, त्या पोरासोबत सुद्धा 2-3 पोरं असावी आणि मग त्या मैत्रिणी हळूच त्या खिडकीतून, त्या अटारीतून, त्या झरोख्यातून काय करत असतात, अशा इशारा करतात, असं बोट करतात, अगं तो आहे का तुझा होणारा पती, असं बोट करतात. जेव्हा ते बोट तिच्या पतीकडे न जाता तिच्या पतीच्या मित्राकडे जातं, ती लगेच मान हलते, नाही हा नाही. तेव्हा ती दुसऱ्या पोरावर बोट करते, म्हणे हा आहे का, म्हणते नाही. जेव्हा तिसऱ्या पोरावर बोट करते, म्हणे हा आहे का. जेव्हा तिच्या पतीवर, होणाऱ्या पतीवर ते बोट जातं, तेव्हा ती हाही म्हणत नाही आणि तेव्हा ती नाही म्हणत नाही. ती हसते आणि मान खाली घालते, समजावं हाच तिचा होणारा पती.